हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणी. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण 38 साईजच्या कटोरी ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. तर बॅक आणि फ्रंट दोन्ही सोबतच कट करणार आहोत. तर हे बघा, इथे मी न्यूजपेपर घेतला आहे. तर आपण यावर अगोदर मार्किंग करून घेणार आहे आणि त्यानंतर कट करणार आहे. तर हे बघा, 38 साईजची कटोरी ब्लाऊज आहे. तर वरती आपण अगोदर शोल्डरचं मार्किंग करणार आहे. शोल्डर 38 साईजला आपण 5.5 इंच शोल्डर घेणार आहे. बघा, इथं मार्क करून घेतले. त्यानंतर मी गळा रुंदीचं मार्किंग करते 2.5 इंचावर. त्यानंतर इथून आपल्याला मोंढ्याची मार्किंग करायची. तर मोंढा आपण 6 इंच घेणार आहे. हे बघा, इथं इकडनं देखील चेक करून घ्यायचे. आता हे सर्व मार्किंग आपण स्केलने जोडून घेऊ अगोदर. त्यानंतर आपण हे बघा, इथं आपण छातीचं मार्किंग करणार आहे. तर 38चा चौथा भाग किती झाला? 9.5. तर हे बघा, मोंढ्याची जी लाईन आहे त्यावर छातीची मार्किंग करायची. 9.5 वर मार्क करते. त्यानंतर पुढे शिलाई मार्जिन घेते 2 इंच. तुम्ही तुमच्या याच्यानुसार घेऊ शकता. ते आपण स्केलने असं जोडून घेऊ. त्यानंतर आपल्याला इथं मोंढ्याची मार्किंग करायची. तर आपल्याला इथं बॅकचा मोंढा आहे तो 1.5 इंच द्यायचा आहे आणि फ्रंटचा 1 इंच द्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर आपण इथून पुढच्या गळ्याची मार्किंग करणार आहे. तर पुढचा गळा आपला 6 इंचचा आहे. मी अर्धा इंच प्लस करून 6.5 मार्किंग करून घेते. त्यानंतर खालून गळा रुंदी मार्किंग टाकते 2.5 इंच. वरती 2.5 घेतलं आहे, खाली देखील 2.5 घेते. स्केलने अगोदर बॉक्स बनवून घेते. कटोरी ब्लाऊज आहे त्यामुळे पुढचा गळा हा गोलच घ्यावा लागणार आहे. हे बघा, आता मी पेपर असं फिरवून घेते आणि मोंढ्याचे देखील आकार देऊन घेते. बघा, अशा पद्धतीने मोंढ्याचे देखील आकार देऊन घ्यायचे आपल्याला. हे बघा, मोंढ्याचे देखील आकार देऊन घेतले. आता आपण ब्लाऊजची उंची टाकणार आहे. तर हे बघा, वरतून टेप असा ठेवायचा आहे. आपल्या ब्लाऊजची उंची आहे 13.5. तुम्ही तुमच्या ब्लाऊजची उंची जशी असेल तशी घेऊ शकता. मी इथं 15 इंचावर एक मार्किंग करते. 13.5 आहे, पण फ्रंटला मी 1.5 इंच प्लस केलं आहे. बॅकला मी ते कट करून घेणार आहे. तर हे बघा, 15 इंच मार्किंग केली. तर स्केलने आपण अशी सरळ लाईन ओढून घेऊ. त्यानंतर आपल्याला इथं क्रॉसपट्टीची मार्किंग करायची. तर अगोदर आपल्याला कमरची मार्किंग करावं लागेल. तर कमर 28 इंच आहे. 28चा चौथा भाग झाला 7 इंच. बॅकला टक्स देणार आहे आपण 1 इंच, त्यामुळे 1 इंच इथं मार्जिन ॲड केली टक्सची आणि शिलाई मार्जिन 2 इंच. तर अगोदर हे स्केलने आपण जोडून घेऊ. त्यानंतर क्रॉसपट्टीची मार्किंग करायची. क्रॉसपट्टी कमरच्या साईडने इकडनं फिटिंगची जी लाईन आहे तिकडनं 2.5 इंच मार्क केली आहे बघा, आणि इकडनं एक 2.5 इंच मार्क करायची आणि त्याच्यावरती एक 1.25 इंच वरती मार्किंग करते क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी. अगोदर आपण अशी स्केलने जोडून घेऊ. त्यानंतर क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा. मी पेपर असं फिरवून घेते. तर हे बघा, अशा पद्धतीने क्रॉसपट्टीचा मी आकार इथं देऊन घेतला आहे. त्यानंतर आता आपल्याला कटोरीची मार्किंग करायची. कटोरी आपली 6 इंच आहे. तर हे बघा, तुमचे जसे माप असेल तसे तुम्ही टाकायचे. तर बघा, इथं 6 इंच एक मार्किंग करून घेतली. त्यानंतर हे बघा, जो फर्स्टवाला मोंढा आहे तिथून एक 2.5 इंच मार्किंग करायची आणि इकडनं गळ्याच्या साईडने 1 इंच मार्किंग करायची. आता हे सर्व आपण जोडून घेऊ. हे बघा, कटोरीचा आकार देऊन घेतला आहे. आता आपली एवढी मार्किंग झाली. आता आपण कट करून घेऊ. त्यानंतर बघा, आता आपण जे मार्किंग केलं आहे ते कट करून घेऊ. अगोदर खालून कट करून घेते मी. त्यानंतर
बॅकचा मोंढा कट करायचा आहे, म्हणजे आपला बॅकचा पॅक बाजूला होईल. त्यानंतर फिटिंगची लाईन कट करायची. आता हा जो मधला जॉईंट आहे तो कट करून घेऊ आपण. हे बघा बॅकचा पार्ट आपला आता बाजूला होईल. आता अगोदर आपण क्रॉस पट्टी कट करून घेऊ. त्यानंतर मोंढा, फ्रंटचा मोंढा कट करून घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर जे पुढच्या गळ्याची मार्किंग आहे ते पण कट करून घ्यायची. त्यानंतर बघा आपण जसं कटोरीचं मार्किंग केलंय तसं कट करून घेणार आहोत कटोरी. आता आपले एवढे मार्किंग झाले. आता आपण जे फ्रंटला आपण उंचीमध्ये 1.5 इंच वाढवलं, तर आता बॅकला ते आपल्याला एवढं नको आहे, तर बॅकला आपण अर्धा इंच कट करणार आहे. 1 इंच बॅकला उंचीमध्ये वाढवणार आहे, फ्रंटला अर्धा इंच जास्त वाढवले. तर मी कट करून घेते. त्यानंतर आपल्या आता एवढे पॅटर्न झाले. आता आपल्याला जी कटोरी ती पेपरवर वाढवायची आहे. तर हे बघा हे कटोरी बघून घ्या कशा प्रकारे ठेवली. हे बघा असे जो तिरपा भाग आहे त्यामध्ये अशी कटोरी तिरपी ठेवली आणि ॲज इट इज जशी तशी ड्रॉ करून घेतली. कुठेही काही वाढवली नाही, जशी तशी ड्रॉ करून घेतली. हे बघा अशा पद्धतीने. आता कुठे किती वाढवायचं मी तुम्हाला इथे दाखवते. तर हे बघा इकडनं 1 इंच वाढवायचं आहे आपल्याला गळ्याच्या साईडने, म्हणजे आय हुकच्या पट्टीकडनं. त्यानंतर ह्या बाजूने बघा इकडनं फ्रंट जे आपले कटोरी अटॅच होती तिकडनं 1.5 इंच वाढवायचे. त्यानंतर वरतून इकडं गळ्याच्या साईडने दोन्ही बाजूने अर्धा इंच वाढवायचे. ह्या बघा इकडनं. आता आपण अगोदर हे स्केलने जॉईन करून घेऊ. त्यानंतर बघा हे जे अर्धा इंच वाढवले ते आपल्याला ह्या 1.5 इंचाला जॉईन करायचे. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर हे जी लाईन आहे जे वाढवलेलं अंतर त्याचं आपल्याला सेंटर घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने सेंटर एक मार्क करायचे. तिथून आपल्याला 1.5 इंच खाली मार्किंग करायची. मग आपण आता हे बाजूचं आहे ते अंतर इथं जॉईंट करून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने. अशा प्रकारे आपण आता कटोरी पेपरवर वाढवून घेतली. ती आता आपण कट करून घेऊ. तुमची साईज कोणती पण असू द्या, तुम्ही या पद्धतीने कटोरी वाढवली तरी चालेल. फिटिंगला एकदम व्यवस्थित बसते. सेम मी जशी मापं घेतले तुम्ही सेम त्याच पद्धतीने कटोरी वाढवू शकता. तुमची साईज कोणती पण असू द्या. हे बघा आता कट करून घेते मी. तर गळ्याच्या साईडने कट करून घ्यायचे व्यवस्थित गळा. हे बघा तर आपली कटोरी वाढवून तयार झाली. आता आपण ही अस्तरवर ठेवू शकतो. बघा अशा पद्धतीने चेक करून बघायचे कुठे कमी जास्त आहे का. अशा पद्धतीने कटोरी वाढवायची. आता आपल्या कटोरी ब्लाऊजचे सर्व पॅटर्न हे बघा बॅक, फ्रंट आणि कटोरी हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर क्रॉस पट्टी. आता आपले एवढे पॅटर्न काढून तयार झाले कट करून. बाहीची कटिंग मी अगोदरच्या भरपूर व्हिडिओमध्ये दाखवली, त्या पद्धतीने तुम्ही बाही कट करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तुम्हाला या पद्धतीची सोपी पद्धत बघायला आवडेल का हे देखील कमेंट करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.